नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। कोलकात्यातील डॉक्टर विद्यार्थिनीची अत्याचारानंतर हत्या करण्यात आली। त्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहे। दिल्लीतील निर्भया प्रकरणाने जसा सगळा देश ढवळून निघाला होता, तसाच आताही संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जातोय। त्यातच हे प्रकरण अत्याचार, खून इतक्या पुरतेच मर्यादित नसल्याचे हळूहळू उघड होत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे। त्या हॉस्पिटलमध्ये अवयव तस्करीचे रॅकेट चालते, लैंगिक अत्याचाराचे प्रकार नेहमीच घडतात। तिथे शिकायला असणाऱ्या मुलींना त्यासाठी वेठीस धरले जाते आणि या सगळ्या प्रकारांच्या विरोधात कुणी आवाज उठवायची भाषा केली तर त्याला अशा प्रकारे संपवले जाते। या तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला। हे अगदी स्पष्ट दिसत असतानाही सुरुवातीला हॉस्पिटल व्यवस्थापनाने ही आत्महत्या असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला। हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या या भूमिकेमागचे कारण स्पष्ट व्हायला हवे। या आधीही या हॉस्पिटलमध्ये काही शिकाऊ डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण घडले आहेत। आता त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। त्या अखेर आत्महत्या होत्या की त्यांचाही खून करण्यात आला किंवा त्यांना आत्महत्या करण्यास बाध्य करण्यात आले, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे। शिवाय या तरुणीचा ज्या निर्घृणपणे खून करण्यात आला ते पाहता हा मानसिक विकृतीचा कळस होता असे म्हणायला हरकत नाही। अशी विकृत डोक्याची माणसे अवतीभवती वावरत असताना त्या हॉस्पिटलमधील शिकाऊ मुलींना किती असुरक्षित वाटत असेल। या लोकांचे तिथे रॅकेट आहे अशी ही बातमी आहे। अगदी वरपर्यंत हात पोहोचलेल्या या टोळीच्या विरोधात बोलण्याचे धाडस कुणी करू शकत नाही। जर कुणी असे धाडस केलेच तर त्याची किंवा तिची अशी अवस्था केली जाते। या प्रकरणाच्या तपासातही सुरुवातीला प्रचंड दिलाई दर्शवण्यात आली। त्या विरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतः निषेध मोर्चा काढून पीडितेला न्याय देण्याची मागणी करू लागल्या। हा तर मोठा विनोदच होता। मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्य मंत्री असलेल्या ममता बॅनर्जी स्वतःच निषेध मोर्चा काढत असतील, सगळ्यात आधी त्यांचाच निषेध करावा लागेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।